बघतोय कुठे जाणार भरपूर बघ द्यावा काय अजून भरपूर हा? भरपूर भरपूर जातोय आपण सकाळपर्यंत हा? सकाळपर्यंत जातोय आपण. काय झालंय माहितीये का आपल्या इकडं महाराष्ट्रात ही बॉडी आहे बिहारची बॉडी. तर आपल्या इथं ऍक्सिडेंट झाला या बॉडीचा आणि त्याचं वडील मी सांगते इथं. तर विषय काय झाला आपल्या इथं महाराष्ट्रातून इकडे बिहारला आणायला 70,000 रुपये बॉडीला खर्च सांगितला होता. तर आता मला ह्यांच्या ठेकेदारांनी फोन केला की बाबा तुमचं भाडं किती होईल, इथले अँब्युलन्सवाले असे सांगतात. हे काय म्हणलं नाही अडचण उलट योग्य सांगतात. काय माहितीये का एवढ्या लांब जायचं, प्रवास करायचा, सगळ्या गोष्टी आहेत, 2 रुपये राहिलं पाहिजे त्या मालकाला. बरोबर आहे त्याने सांगितलं. पण म्हणले तुम्ही किती सांगता हे सांगा. तर मी काय म्हणलं बाबा मला कमीत कमी 56,000 मला भाडं परवडेल. 70,000 कुठं 56,000 कुठं. तर आपण काय केलंय माहितीये का त्या मालकाकडून 70,000 रुपये भाडं घेतलंय आणि 56,000 रुपये आपल्याला ठेवलेत. राहिलेलं जे वरचं 14,000 रुपये आहेत ना 14,000 रुपये त्या पार्टीला दिल्यात. का? परिस्थिती गरीब आहे. मग ही गोष्ट ज्यावेळेस त्या ठेकेदाराला कळली का ठेकेदार म्हणला तुम्ही माघारी आहे तुम्हाला बक्षीस 5,000 रुपये देतो. मग आपण हे चांगलं काम केलं का अयोग्य केलं का कसं. काय जण म्हणते तुझ्या भाड्यातनं कशाला पैसे द्यायचं 14. आणि माझं भाडं काय मला परवडलंय 56,000 बी मला परवडलंय. काय 17 जायचं 1650 यायचं 1650 मला राहतंय पोटापुरतं. नाही का अडचण ड्रायव्हर पेवर सगळं जाऊन राहतंय. पण माझ्या भाडं मी ठरवलं किती 70 आणि मी किती घेतलं 56. राहिल्याचं भाडं मी त्याच्या वडिलाला दिलं वाटण. आता ते खात्यात थोडं काय त्यांना लागेल तसं खात्यात त्याच्यात. आणि त्या ठेकेदाराला सांगितल्यावर ठेकेदार खुश झाला आणि ठेकेदार म्हणला तुम्हाला आलं बक्षीस द्या. काय हे असलं आपलं काम असतं काम. तर मी योग्य केलं का अयोग्य केलं हे फक्त तुम्ही सांगा.